स्थळावर जमलेलो आहोत. तिथं गावातलं शौचालयाचं पाणी, लिगल फिल्ट्रेशनचं पाणी, डायरेक्ट कचरा एका जागी जमून नदीत शिरकून आणि पूर्ण विहिरी जवळपासच्या पूर्ण प्रदूषित झालेला आहे. इथून समजा 1 किलोमीटर लगतचं विहीर असे आहे की त्याचं माणूस पाणी पिण्यायोग्य बी नाही, जनावरं सुद्धा पिऊ शकत नाही. कारण एक दिवस हौदात काढलं ते पूर्ण पाणी खराब होऊन जातं. इतकं कंडिशन खराब झालेलं आहे. याच्यावर फिल्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ग्रामपंचायत भरपूर निधी खर्च करतं, पण मग काय करतं काय नाही त्याच्याकडे बी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि इतकी अस्वच्छता आहे आता इथं, डुकरं, डास आणि मच्छर इतका त्रास आहे की ते सांगू शकत नाही. आणि विहिरीचं पाणी बी चेक करा, गावाच्या शेजाऱ्याचं किती प्रदूषण झालं याचं बी आपल्याला ते चेक केल्यानंतरच याच्यासाठी योग्य कारवाई होणं एकदम गरजेचं. आम्ही इथं ग्रामपंचायतला कमीत कमी 4 ते 5 वेळेस निवेदन दिलेलं आहे. ग्रामसेवक साहेबांनी आम्हाला आश्वासन पण दिलं, पण त्याच्यावर कारवाई केली नाही. तिथून शेतामध्ये जे महिला मंडळ वगैरे जातात, ते शाळेचे विद्यार्थी जातात. इथून ते शाळेचे विद्यार्थी सुद्धा नाक दाबून जातात आणि त्यांना इतका त्रास आहे की ते इथं अक्षरशः रात्रीच्या वेळेस कुत्रे येतात आणि कुत्र्यामुळं इथं कमी मोटरसायकलवाले 7-8 पडलेले, त्यांना जखमा झालेल्या आहे, त्यांना खूप इंजुरी झालेली आहे. ते याचा पूर्ण ग्रामपंचायतने पूर्ण ते मनावर घेऊन आणि याचा पूर्ण नायनाट करावं.